आपल्या जवळची व्यक्ती जी सारखी भांडत असते ती अचानक एकदम शांत राहायला लागली तर आपण गोंधळात पडतो आणि त्या शांततेचा मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. सो हाय, मी ऋतुजा आणि आज आपण एका अशा पॉवरविषयी बोलणार आहे. ती पॉवर जर का आपल्याकडे असेल तर लोक आपल्याला स्ट्रॉंग समजायला लागते आणि ती पॉवर म्हणजे सायलेन्स. एक असा मित्र असतो जो नेहमी शांत असतो किंवा जास्त काही बोलत नाही, म्हणजे जिथं बोलायची गरज आहे तिथंच फक्त बोलतो आणि आपण विनाकारण नुसती वायफळ बडबड करत असतो. आणि समजा एखादा पॉईंट असेल आणि तिथे तो बोलत असेल तर सगळ्यांचं लक्ष त्या व्यक्तीकडे असतं की आता हा काय बोलणार. अशा लोकांचं मत ऐकण्यासाठी आपण खूप क्युरियस असतो, कारण ती व्यक्ती मुद्देसूद आणि जिथं बोलायचं आहे तिथंच बोलते, वायफळ बडबड करत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तींना आपण पॉवरफुल समजतो. काहीतरी वेगळं त्यांच्यामध्ये आहे असं आपल्याला वाटतं. एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं भांडण झालं तर आपण खूप मोठमोठ्यात ओरडून आपली बाजू क्लिअर करत असतो की मी असं नाही असं आहे. पण तो एखादा व्यक्ती असा असतो की तो सायलेंट असतो, की म्हणजे समोरच्याचं सगळं ऐकून घेत असतो आणि त्यावरती काही रिॲक्टच करत नाही. सो तेव्हा आपल्याला फील होतं की अरे माझं काही चुकलं आहे का. खूप जणांना असं वाटतं की मी ओरडून बोलते किंवा मी मोठ्याने सांगते किंवा माझी बाजू मी सारखी सांगते तर मी स्ट्रॉंग आहे. सो तसं काही नाही आहे. जो व्यक्ती जास्त ओरडून सांगतो की मी कसा राईट आहे किंवा मी कशी राईट आहे, सो त्याला जास्त लोक कमी समजतात किंवा तोच रॉंग आहे असं वाटतं. काही व्यक्तींना ना आपला एक शब्द पाहिजे असतो, म्हणजे तू भांड आणि त्यातला तो शब्द ते घेतात आणि पुढे तोच रिपीट करायचा की तू मला असं म्हटलेलीस त्यामुळे मी तुला असं म्हटलं. आपल्याकडून काहीतरी रॉंग जावावं असं लोकांची इच्छा असते. जिथं सगळे ओरडत असतात ना तिथं आपण शांत राहिलो तर आपली पॉवर 10x होऊ शकते. शांत राहणं म्हणजे गप्प बसणं आहे का? शांत राहणं म्हणजे आपला स्वतःवरती कंट्रोल असणं, म्हणजे स्वतःच्या आपल्या इमोशन्सवरती किंवा आपले ज्या भावना आहेत, जे राग आहे किंवा आपण एखाद्याला प्रतिक्रिया देतो त्यावरती आपलं नियंत्रण असणं म्हणजे सायलेन्स आहे. म्हणजे बघा, काही व्यक्तींना राग येतो पण ते लगेच रिॲक्ट करत नाही, थोड्या वेळाने किंवा त्यावरती विचार करून मग एक्झॅक्ट सोल्युशन काय आहे त्याच्यावरती फोकस करतात. पण आपण काय करतो, मी कशी राईट आहे हे आपण सांगत बसतो, त्यामुळे आपल्याला वीक समजलं जातं. तो सायलेंट असणारी व्यक्ती म्हणजे काय, लगेच रिॲक्ट करत नाही किंवा लगेच त्याचा स्फोट करत नाही. शांत राहणं म्हणजे त्या लोकांना राग येत नाही का? सो त्यांना पण राग येतो, पण ते ठरवतात की कोणासाठी कधी आणि काय बोलायचं आहे, त्या कंडिशनवरती कुठे नेमकं काय बोलायचं त्यांना चांगलंच माहीत असतं. सो उगाच ते वायफळ बोलत नाहीत, त्यामुळे ते सगळ्यात वेगळे उठून दिसतात किंवा सगळ्यांच्यापेक्षा वेगळे आपल्याला वाटतात. जर काही पॉवर आपण शिकली ना तर ते आपल्या मॅच्युरिटीचं लक्षण बनतं आणि लोक आपल्याकडे अशा वेने बघायला लागतात की ही व्यक्ती इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे आणि हिची स्ट्रेंथ खूप चांगली आहे. सो आपल्याकडे लोक ॲडवाईस घ्यायला येतात की मी ह्या सिच्युएशनला कसं बाहेर पडू. सो त्याप्रकारे आपली पर्सनॅलिटी बनते आणि आपल्याला एक वेगळं आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्व समजलं जातं. तर मग हा सायलेन्स डेव्हलप कसा करायचा. सो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण काहीही बोलायच्या आधी थोडा विचार केला पाहिजे, कारण समोरच्या व्यक्ती मोठमोठ्याने बोलतोय तर मी पण तसंच बोलणार, माझी पण बाजू मी क्लिअर करणार, म्हणजे ओरडून क्लिअर करणार आणि त्या प्रवाहात आपण नको ते बोलून बसतो आणि आपल्या इमोशन्सवर आपला कंट्रोल राहत नाही आणि नंतर मग आपल्याला समजतं की मी हे असं बोलायला नको पाहिजे होतं, मग आपल्याला रिग्रेट फील होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला राग येईल तेव्हा आपण डीप ब्रीथ करायला हवं. त्यावेळी आपले इमोशन्स खूप हाय लेवलला गेलेले असतात की अरे यार काय काय बोलायला लागलं आहे, आता मी याला दाखवतोच असं आपलं असते, म्हणजे मी पण आता बोलणारच असं आपलं असते. आपण एक डीप ब्रीथ घेतल्यानंतर आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळतं की मी तर रिॲक्ट करायला पाहिजे की नाही, हा व्यक्ती तो तसा आहे की मी रिॲक्ट करू की नाही. तो याचा आन्सर आपल्याला आपल्याकडूनच भेटतं. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इमोशन्सची दोरी आहे ना ती आपण समोरच्या माणसाच्या हातात दिली नाही पाहिजे. म्हणजे कसं, समजा तो व्यक्ती आपल्याला जरा जरी ट्रिगर केलं तरी आपल्याला लगेच राग येतो, तर मग कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातात आहे. मग तो जसं वागेल, म्हणजे समजा तो जर का रागानं बोलला तर मग आपण पण रागानं बोलतो. पण जेव्हा आपण सायलेंट राहतो तेव्हा आपल्या इमोशनचा कंट्रोल आपल्या हातात असतो. जी व्यक्ती सायलेंट राहते ना ती व्यक्ती हळू जरी बोलली तरी लोक त्याच्या मन लावून ऐकत असतात आणि जे लोक वायफळ बडबड करत असतात त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. तुमचं याबद्दल काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या बडबड्या मित्राला नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.